मित्रांनो, आज मी आलो बघा औषध मारण्यासाठी रानामध्ये. आणि रानामध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो, की असं वाटतं आहे की रानामध्ये आल्याच्या नंतर इथलं गवत पण आहे हे बघा सायबीनमध्ये. आणि सायबीनमध्ये संपूर्ण सायबीनमध्ये राऊंडअप मारायचा आहे बघा. आणि आता शेतकऱ्यांचं असं असतं मित्रांनो, की शेतामध्ये गेल्याच्या नंतर राऊंडअप मारायचं म्हणजे तर साप, इचू, काटा काही पण असू शकतं. आणि मी आज रानामध्ये आलो आणि मला आता हे संपूर्ण 1 एकर सोयाबीन राऊंडअप मारायचं आहे बघा मित्रांनो. आणि आता इथलं राऊंडअप मारल्याच्या नंतर तेव्हा सुट्टी होणार आहे, नाहीतर तशी सुट्टी होत नाही. तर बघा मी आज आलेलो आहे आणि सकाळी 7 वाजून 20 मिनिटाला आलेलो आहे बघा. आणि आता 1 एकर मला राऊंडअप मारायचं आहे बघा. आणि माझी दैन बघा तुम्ही. आणि मी इथं औषध मारण्यासाठी आलेलो आहे बघा मित्रांनो. आणि आज म्हणजे असं होतं की सायबीनमध्ये खूपच गवत झालं होतं आणि औषध मारायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता शेतकऱ्याची व्यथा कशी आहे, कसं काम करावं लागतं इचू काट्यामध्ये. आणि तुम्ही मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण वॉच करा. मी शेतकरी मुलगा आणि खूप मेहनत करून व्हिडिओ बनवत आहे, पण माझ्या व्हिडिओवर तर कोणी थांबत नाही आहे. तर मित्रांनो माझा एवढा प्लीज व्हिडिओ व्हायरल करा. मी आता हे बघा मागून पिचकारी दिसत असेल, तर ही बघा पिचकारी दिसत असेल मित्रांनो. तर मला आता औषध मारायचं आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ. तर चला मग, जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे पहिलं की आपल्याला विर्या टाकून औषध काढून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं आहे. इथलं अवघड कोशित आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून औषध काढल्यानंतर औषध मारायला जायचं आहे. तर व्हिडिओ संपूर्ण करा. तर मित्रांनो आपल्याला औषध मारल्यानंतर आपल्याला ते विर्या ते का म्हणून टाकावं लागतं. तर मित्रांनो विर्यामुळं लवकर जळतं. ते गवत असल्यावर गवत आहे निंबामुळे आणि विर्यामुळे लवकर जळत असतं. त्याच्यामुळं आपण विर्याने ते टाकत असतो. पुन्हा मित्रांनो त्याच्यासाठी लागणारी वस्तू म्हणजे निंबू. आपल्याकडे तर निंबूच नाही. निंबू असतं तर लवकर जळालं असतं. तर निंबू घरी आहे, त्याच्यामुळं आता हे निंबू बिगर निंबाचा फक्त युरिया आणि आपण राऊंडअप टाकत आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. आणि सरकी आहे बघा मित्रांनो. सरकी जर आवडली तर नक्की एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो एवढं घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर मित्रांनो त्याच्यात पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला भरल्याच्या नंतर पिचकारी उचलून औषध मारायचं आहे. आणि मित्रांनो असं औषध टाकल्याच्या नंतर ते म्हणजे पिचकारी भरल्याच्या नंतर म्हणजे आपला विर्या विरघळतो. आणि विरघळल्यानंतर ते औषध पाणी होतं. त्याच्यामुळे आपण पिचकारी भरून घेतली आणि आता जायचं आहे मारायला. तर मित्रांनो मारण्यासाठी खूपच अडचण आहे, पण तरी पण आपण मारूया. व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.